हे पेपर लीक विरोधी कायद्यासंदर्भातली पेपर लीक विरोधी कायदा 2024 पासून जारी करण्याची अधिसूचना आता करण्यात आलेली आहे। तर नोकर भरती परीक्षेतील फसवणूक आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। या कायद्यानुसार पेपर फुटल्यास किंवा उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास किमान 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। नीट आणि यूजीसी नेट यांसारख्या परीक्षांमधील गोंधळानंतर हा कायदा आणण्यासाठी आता सरकारने मोठं पाऊल उचललंय। दरम्यान या अधिसूचनेमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आपण सविस्तर पाहूया। पेपर लीक विरोधी कायदा 2024 लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। तर फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास 3 वर्षांचा कारावास होईल। तर पेपर फोडणाऱ्याला 10 लाखांपर्यंतचा दंड बसू शकतोय। शिवाय परीक्षा आयोजित करणाऱ्याला 1 कोटीपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल। नीट आणि यूजीसी नेट यांसारख्या परीक्षांच्या गोंधळानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। एकूणच आपण पाहतोय परीक्षेतील फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने ही अधिसूचना आता जारी केलेली आहे आणि ती आता अंमलात कधी आणली जाईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच नीट परीक्षा आणि नेटच्या परीक्षेच्या गोंधळानंतर हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला।